ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी करणार आहोत. महाशिवरात्री स्पेशल रेसिपी आहे. प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. ज्यांना डायबिटीज आहे किंवा तिखट खाऊन त्रास होतो, जळजळ होते, त्यांच्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी बघा इथे मी 2 रताळी घेतली आहे. लहान साईजची आहेत, खूप जास्त मोठीसुद्धा नाही. आता तुम्ही ही रेसिपी किती जणांसाठी करत असाल ना, त्यानुसार इथे रताळ्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. तोपर्यंत गॅसवरती एक टोप ठेवला आहे. तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग पॅनचा सुद्धा वापर करू शकता. टोपामध्ये बघा इथे मी अगदी 1 चमचा इतपत तूप घालून घेतलं आहे. नंतर यामध्ये आपण थोडेसे माझ्याकडे बदाम होते ते मी तुकडे करून घातले आहेत. तुमच्याकडे जर काजू बदाम असतील किंवा मनुके वगैरे असतील ना, ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. त्याचेसुद्धा अशा पद्धतीने काप करून ते छान असे तुपावरती फ्राय करून घ्या. जर तूप आवडत नसेल ना, तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण तुपाने ना या पदार्थाला अजून जास्त छान अशी टेस्ट येते. तुम्ही हा पदार्थ एकदा केला ना आणि जरी उपवास नसेल तरीसुद्धा हा पदार्थ बनवून खाल, इतका जास्त पौष्टिक आणि इतका जास्त यम्मी हा पदार्थ तयार होतो. बनवायला खरंच खूप जास्त सोपं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये तयार होणारा पदार्थ आहे, त्यामुळे प्रत्येकाने केलाच पाहिजे. आता बघा यामध्ये मी दूध ओतून घेतलं आहे. तर अर्धा ग्लास इतपत दूध असेल ते यामध्ये मी ओतून घेतलं आहे. तुम्ही ते जितक्या लोकांसाठी करत असाल ना हा पदार्थ, त्यानुसार दुधाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. पण करताना ना शक्यतो हा पदार्थ जास्त करा, कारण की खरंच सांगते या पदार्थाच्या तुम्ही प्रेमात पडणार आहात. इतके जास्त अप्रतिम हा पदार्थ तयार होतो. आता बघा रताळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहे आणि हे रताळ आपल्याला सालीसकट किसून घ्यायचं आहे. रताळ्याची इथे पाहू शकता आपण साल वगैरे काढायची नाही अजिबातच, कारण की सालीमध्ये खूप जास्त गुणधर्म असतात, पौष्टिकता असते, त्यामुळे साल वगैरे आपल्याला इथे काढायची नाही. आणि हे रताळ आता अगदी छान असं किसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बारीक किसणी असेल त्याने किसा, मोठी किसणी असेल त्याने किसलं ना तरी चालेल. कोणत्याही किसणीने किसा, अगदी पटापट किसलं जातं, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे बघा अगदी पटपट हे रताळ मी किसून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे पाहू शकता रताळा आपलं किसून झालेला आहे आणि हा रताळा आपल्याला दूध तापायला ठेवल्यानंतर, म्हणजेच काजू बदाम ज्यावेळेस आपण तळायला ठेवले आणि त्यानंतर यामध्ये दूध ओतलं ना, त्यानंतरच रताळं किसायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच रताळं किसून ठेवलं ना, तर रताळं लाल वगैरे पडू शकता. त्यामुळे शक्यतो नंतरनंच रताळं हे किसून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आता दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. अगदी बारीक गॅसवरती दुधाला इथे मी उकळी आणून घेतली आहे आणि हे रताळ्याचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा सगळा किस यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला रताळं हे सुरुवातीलाच धुवून घ्यायचं आहे. किसल्यानंतर रताळं धुवायचं नाही आहे. त्यामुळे शक्यतो सुरुवातीलाच रताळं धुवून घ्या. आता तुम्हाला कळलंच असेल की आपण इथे रताळ्याची खीर करत आहोत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची शाबूत तांदळाची उपवासाची खीर केली असेल, पण एकदा रताळ्याची खीर करून पहा, खूप जास्त अप्रतिम होते. खायलासुद्धा अगदी भन्नाट लागते. तुम्ही ही रेसिपी ना पाहुणे-रावळे आले तरीसुद्धा बनवू शकता, कारण की त्यांनासुद्धा अगदी ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. तर इथे बघा आता हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, पण ज्यावेळेस आपलं रताळं शिजतं ना, त्यावेळेस खिरीला दाटसरपणा येतो. यामध्ये आता मी थोडीशी सुंठ आणि इलायचीची पूड घालून घेतली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. तुम्हाला आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता तुम्ही. तसं तर जर तुम्हाला डायबिटीज वगैरे असेल ना, तर तुम्ही साखर वगैरे नाही घातली तरी चालेल. कारण की रताळं हे अगोदरच गोड वगैरे असतं, त्यामुळे साखरेचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अजून जास्त पौष्टिक करायचे असेल तर यामध्ये तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. आता सुरुवातीला जे मीठ घातलं होतं ना, ते थोडंसं मीठ घातलं होतं, कारण की गोडाचा पदार्थ आहे. मीठ प्रत्येक गोडाच्या पदार्थात घातलंच पाहिजे. आता इथे मी सुंठ विलायचीची पूडसुद्धा घातली आहे आणि अगदी छान असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. मीठ घालायला मात्र विसरू नका, कारण की कोणताही गोडाचा पदार्थ असला ना, की त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना, की पदार्थाची जी चव आहे ना, ती अजून जास्त वाढते. त्यामुळे मीठ मात्र आवर्जून घाला. आता बघा ही खीर आपल्याला एक 5 ते 6 मिनिटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता खिरीला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि एक 5 ते 6 मिनिटामध्ये अगदी रताळं छान मऊसूत शिजलं जातं. लहान मुलांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक ही रेसिपी आहे
आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडणार आहे, कारण की गोडाचा पदार्थ आहे. मुलांना सगळ्याच गोडाचा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि रताळं जर मुलांना असं खायला दिलं ना, तर मुलं नक्कीच खात नाही. पण अशा पद्धतीची रताळ्याची पौष्टिक खीर करून द्या आणि या महाशिवरात्रीला नक्कीच एकदा अशा पद्धतीची रताळ्याची पौष्टिक खीर करून घ्या. तर बघा, एका बाउलमध्ये आपण ही खीर काढून घेतली आहे आणि आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात रताळ्यासुद्धा आलं असणार, कारण की उपवास आहे म्हणून. त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. तर आजची ही पौष्टिक, हेल्दी, झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.